नमस्कार, प्राईम टाईम स्पेशलमध्ये आपलं स्वागत. शालेय पोषण आहार योजनेतला घोटाळा अगदी खरेदी करण्यापासून तर थेट विद्यार्थ्यांच्या ताटात जाईपर्यंत कशा पद्धतीने या सगळ्या योजनेचा बोजवारा उडालेला आहे याचा वृत्तांत महाराष्ट्रवन सातत्याने दाखवत आहे, त्याचा पाठपुरावा करत आहे आणि महाराष्ट्रवनने दाखवलेल्या याच सगळ्या बातम्यांवर, याच सगळ्या घोटावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. कारण आज धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला लाच देताना अटक करण्यात आलेली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आढळल्यानंतर या संदर्भात पुढची कारवाई होऊ नये म्हणून यांनी आमदारांची जी समिती आहे, पंचायत राज समिती, त्यातले एक आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1.5 लाख रुपयांची लाच देऊन हे प्रकरण दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि जेव्हा आमदार हेमंत पाटील यांनी ACBला ही सगळी तक्रार केली, त्या तक्रारीनंतर हे जे अधिकारी आहेत तुषार माळी यांना अटक करण्यात आलेली आहे, रंगे हात अटक करण्यात आलेली आहे. धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. कशा पद्धतीने अधिकारी, कंत्राटदार यांचं साटलोटं असतं, कशा पद्धतीने हा सगळा भ्रष्टाचार घडतो हेच यातून सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रवनने याआधीच दाखवलेलं आहे. जुन्या वाढीव चढा दरांनी अन्नधान्याची खरेदी केली गेलेली आहे. अधिकाऱ्यांनी, शालेय पोषण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी या संदर्भातली खरेदी ही रखडवली आणि त्यानंतर ऐन वेळेला जुन्या दरांनी खरेदी करण्यास सांगण्यात आलेलं आहे. आणि हे वाढीव दर हे आदिवासी शालेय पोषण आदिवासी विकास विभाग जो आहे त्या विभागाने ज्या दरात खरेदी केली त्याच्यापेक्षा तिप्पट दराने सगळ्या वस्तूंची खरेदी झाली होती. तर दुसरीकडे त्याच कंत्राटदारांना दरवर्षी हे खरेदीचे कंत्राट दिले जात होते. तर तिसरीकडे महाराष्ट्रवनने हे सुद्धा दाखवलं होतं की निकृष्ट दर्जाचं धान्य हे शाळांपर्यंत जाते, विद्यार्थ्यांना दिलं जातं आहे. निकृष्ट दर्जाचं अन्नधान्य हे विद्यार्थ्यांपर्यंत जातं हे देखील आम्ही उघड केलं होतं. आणि या सगळ्या मागे नेमकं काय चालतं तर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचं कसं साटलोटं आहे ते उघड करणारा हे धक्कादायक वृत्त आहे. धुळे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अधिकारी तुषार माळी यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि याचबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे आमचे धुळ्याचे रिपोर्टर मनीष मसोळे. मनीष, नेमका हा सगळा प्रकार कसा घडला आणि कशा पद्धतीने या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे? धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर पंचायत राज समिती आलेली होती. जिल्हा परिषदेच्या कामकाजासंदर्भात या पंचायत समितीने विविध जिल्ह्यातील विविध पंचायत समितींना भेट दिल्या. त्याचबरोबर कापडणे जे गाव आहे धुळे तालुक्यातील, या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य आमदार हेमंत पाटील यांनी देखील भेट दिली. या ठिकाणी शालेय पोषण आहार जो आहे या शालेय पोषण आहारामध्ये व्यवस्थितरित्या कारभार दिसला नाही, मोठा भ्रष्टाचार दिसून आला. त्या संदर्भात हेमंत पाटील यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतलेली आहे. आणि त्या संदर्भातच जे काही जिल्हा परिषदेचे डेप्युटी CO आहे तुषार माळी यांनी या संदर्भात विधान मंडळामध्ये कुठलेही प्रश्न करू नये यासाठी आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केला आहे की मी तुम्हाला भेटायला येतो आणि तुम्ही माझी प्रेमाची भेट स्वीकारा. या संदर्भात आमदार हेमंत पाटील यांनी या धुळ्यातल्या ACBला तक्रार केली आणि त्यानुसार आज 1.5 लाख रुपये देताना धुळ्यातल्या जिल्हा परिषदेचे जे डेप्युटी CO आहे यांना ACBने ट्रॅक केलेलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रवनने गेल्या 4 दिवसापासून शालेय पोषण आहार संदर्भात 4 दिवसापासून महाराष्ट्रवन हे या शालेय पोषण आहाराचा घोटाळा दाखवत होतं. आणि आज या लाच देण्याच्या प्रयत्नातून शालेय पोषण आहारामध्ये घोटाळा होतो हे आज सिद्ध झालेलं आहे. बरोबर आहे मनीष, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. आणि याचबाबत माहिती देण्यासाठी धुळे ACBचे DYSP शत्रुघ्न माळी आपल्यासोबत आहे. माळी सर, स्वागत आहे आपलं महाराष्ट्रवनमध्ये. कशा पद्धतीने आपण ही सगळी कारवाई केली, कशा पद्धतीने आपण हा सापळा रचला आणि यांना रंगेहात अटक केलेली आहे? विधिमंडळाचे सन्माननीय आमदार सदस्यांची कमिटी पंचायत राज ची चौकशी करण्याकरता आणि ते जे कामकाज चालतं त्याची पाहणी आणि तपासणी करण्याकरता धुळे जिल्ह्यात आलेली होती 2 दिवसापासून. त्या तपासणी दरम्यान आमदारांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या, शाळेंना आणि आरोग्य केंद्र, अंगणवाडी वगैरे त्या ठिकाणी त्यांना काही त्रुटी आढळून आल्या, खाळाखोळ आढळून आली आणि जेवढं काही पाहिजे होतं साठा त्याच्यापेक्षा कमी साठा तिथं आढळून आला. अशा प्रकारे त्याच्या काही हॅलो
हां बोला, आवाज येतोय आपला, बोला. हा, तर ते सगळ्या त्या त्रुटी आढळून आल्या. त्या त्रुटीचा अहवाल ते शासनाला आणि इथल्या सीओना सादर करणार होते त्या चौकशी समिती समोर. तसा तो अहवाल सादर करू नये आणि आधी जी काही चौकशी आहे त्याच्याबद्दल यांच्या जेडपीच्या बाजूने रिपोर्ट पाठवावा याकरता उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी आमदार श्री हेमंत पाटील नांदेड यांना 1.5 लाख रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तुमच्या कामापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी लाच देण्याचा प्रयत्न केला आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्यावरती रिव्हर्स ट्रॅप करण्यात आलेला आहे आणि त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली. पण शत्रुघ्न माळी, आपण कशा पद्धतीने हा सगळा हे रचला, कशा पद्धतीने त्यांना या जाळ्यात अडकवलं गेलं? नाही, अडकवलं गेलं नाही. ते स्वतःहूनच आमदारांच्या पाठीमागे फिरत होते की हे सगळं घ्या आणि हे करा. आमदारांनी आमच्याकडे रितसर कंप्लेंट रजिस्टर केली धुळे अँटी करप्शनला. आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मग सगळं सापळा रचला. त्यात ते पैसे द्यायला आले असता हॉटेलवरती आमदार जिथं उतरले होते त्या ठिकाणी ते पैसे द्यायला आले. त्या ठिकाणी आम्ही त्यांना रंग्यात पकडलेलं आहे. पण शत्रुघ्न माळी, एक प्रश्न अजून असा उपस्थित होतोय की हे जे तुषार माळी आहेत यांना तर आता अटक झाली आहे, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी हे जे निकृष्ट दर्जाचा आहार असेल तर या बाबतीत त्यांच्यासोबत अजून कोणी मागे आहे का, कंत्राटदार आहे का, यांच्यावरती पुढे काही कारवाई होऊ शकते किंवा चौकशी कशा पद्धतीने होईल? अगदी बरोबर आहे. आता जस्ट आपण यांना अटक केली, यांचं स्टेटमेंट वगैरे घेत आहोत आणि याच्यामध्ये अजून कोणाकोणाचा सहभाग आहे आणि कशा प्रकारे याच्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो वगैरे त्याचे आपण शेवटपर्यंत जाऊन सगळ्या संबंधितांवर कारवाई करणार आहोत. धन्यवाद शत्रुघ्न माळी, आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय की जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अटक केलेली आहे आणि लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे आणि ज्यांच्या तक्रारीवरून ही अटक झालेली, ही कारवाई झाली आहे ते आमदार हेमंत पाटील देखील आपल्यासोबत आहे. हेमंत पाटील, आपलंही स्वागत आहे महाराष्ट्र वनमध्ये. कशा पद्धतीने नेमकं या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा पाहणीला गेला तेव्हा तिथे नेमका काय काय गैरप्रकार आढळला? महाराष्ट्र विधिमंडळ ची पंचायत राज समिती धुळे जिल्ह्याच्या जिल्हा परिषद तपासणीसाठी दिनांक 5, 6, 7 असे 3 दिवसाच्या दौऱ्यावर आलेली आहे आणि या दौऱ्यामध्ये आम्ही अनेक ग्रामपंचायतींना भेटी दिली असताना प्रत्येक कामामध्ये अनियमितता आढळलेली आहे. जो काही पोषण आहार आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी येतो, 50 किलोची तांदळाची गोणी कुठं 13 किलो आढळली आहे, कुठं 48 किलो आढळलेली आहे. प्रत्येक गोणीतला तांदूळ काढून घेण्यात आलेला आहे. निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो. गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली अंडी कागदोपत्री दाखवल्या जातात. अनेक ठिकाणी रस्ते असतील, रस्त्यांच्या कामामध्ये अनियमितता झालेली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींना भेटी दिल्या रजिस्टर क्रमांक 5 मध्ये कागदोपत्री बिलं दाखवण्यात आलेली आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये काम केलेलं नाही. अनेक गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं अनियमितता आढळलेली आहे आणि या संदर्भामध्ये जी काही चौकशी पंचायत राज समिती करत होती तर ही चौकशी करू नये, साक्षी घेण्यात येऊ नये म्हणून हे अधिकारी सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत होते. आज भेटायला आले आणि तुमच्यासाठी प्रेमाची मी भेट आणलेली आहे, ती स्वीकार करावी आणि कुठे याच्या संदर्भामध्ये पुढील कारवाई करण्यात येऊ नये अशा पद्धतीचं हा अधिकारी डायरेक्ट येऊन मला बोलला. कालपासून सातत्याने प्रयत्नामध्ये होता आणि ही मंडळी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये निर्डावलेली आहे. गरिबांसाठी आलेलं धान्य असतील, विद्यार्थ्यांसाठी असलेला शालेय पोषण आहार असेल, गर्भवती मातांसाठी असणाऱ्या अंडी असतील, तर ही मोठ्या प्रमाणामध्ये या दुर्गम भागात, आदिवासी बहुल भागामध्ये इथं अधिकारीच फस्त करतायत आणि लाभार्थ्यांपर्यंत कुठल्याही गोष्टी पोहोचत नाही. हे अतिशय गंभीर प्रकार आहे. बरोबर आहे हेमंत पाटील, आपण एक चांगलं हे काम केलंय, म्हणजे या लाचखोर अधिकाऱ्याला पकडून दिलेला आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतोय, महाराष्ट्र वन सातत्याने या सगळ्या शालेय पोषण आहार योजनेतला घोटाळ्याचा पाठपुरावा करतंय, तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं निकृष्ट धान्य गेलेलं आहे, काही ठिकाणी जादा दराने खरेदी झालेली आहे. आपली जी समिती आहे ती आता कुठे कुठे पाहणी करणार आहे, त्यांची कक्षा काय असणार आहे? ही महाराष्ट्र विधिमंडळाची समिती आहे आणि ही समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाते, तिथल्या जिल्हा परिषद तपासते. ग्रामीण भागामध्ये ज्या काही गावांसाठी मूलभूत सेवा सुविधा आहे, पाणी पुरवठा योजना असतील, शाळा असतील, रस्ते असतील, या संदर्भामध्ये तपासणी करते आणि जे काही कोट्यवधी रुपये येत आहेत यांचा खर्च व्यवस्थित होतोय की नाही का कागदोपत्री दाखवले जातोय
आणि अधिकारी व्यवस्थित काम करतायत का हे सगळं ही समिती तपासते आणि त्या संदर्भामध्ये त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम समिती हे करत आहे. हेमंत पाटील, याआधी आपण अशी कुठे कुठे पाहणी केली आणि कुठे आणखी असे गैरप्रकार आढळले आहेत का? कारण महाराष्ट्रभरातून आम्ही जेव्हा या संदर्भातलं वृत्त देतोय तेव्हा अनेक ठिकाणी हे प्रकार दिसत आहेत, उघड होत आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पंचायत राज समितीने पुणे असेल, नांदेड असेल, हिंगोली आहे, त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये मी अकोला इथे दौऱ्याला गेलो होतो. अकोला इथे दौरा केला असताना मला धक्कादायक प्रकार आढळला. तिथले HR मिश्रा नावाचे तालुका पशुधन अधिकारी 110 म्हशी त्यांनी कागदोपत्री दाखवल्यात लाभार्थ्यांना दिल्याच्या, पण प्रत्यक्षामध्ये एकही म्हैस तिथं दिलेली नाही. मी अनेक गोठ्यांना भेटी दिल्या, कुठल्याही गोठ्यामध्ये म्हैस आढळली नाही. मला सांगण्यात आलं की शेतामध्ये म्हशी बांधण्यात आलेल्या आहे. मी 4 किलोमीटर पायी जाऊन शेतामध्ये त्या म्हशी बघायचा प्रयत्न केला, कुठल्याही शेतामध्ये त्या म्हशी आढळलेल्या नाही आणि त्याच्यामुळं तिथंच जागेवरती या समितीने कारवाई केलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष आमदार प्रकाश बारसटे यांनी मागच्या महिन्यातच वर्ग 1चे अधिकारी HR मिश्रा यांना निलंबित केलेलं आहे. धन्यवाद हेमंत पाटील, आपण दिलेल्या विस्तृत माहितीबद्दल. आपण बघतोय कशा पद्धतीने अधिकारी कंत्राटदार यांचं शालेय पोषण आहारामध्ये साटलोटं आहे हे उघड करणारी ही बातमी आहे. महाराष्ट्र सातत्याने याचाच पाठपुरावा करत होतं. अधिकारी कंत्राटदार कशा पद्धतीने एकत्र येऊन या योजनेमध्ये घोटाळा करता हेच आम्ही दाखवत होतो. त्यावर शिक्कामोर्तब करणारी ही बातमी आहे. आणि या संदर्भातलं अधिक विश्लेषणही आपल्याला करायचं आहे. महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक आशिष जाधवही आपल्यासोबत आहे, पण त्यापूर्वी घेऊया एक ब्रेक. शालेय पोषण आहार योजनेमध्ये कशा पद्धतीने खरेदीपासून तर थेट शाळेपर्यंत धान्य पोहोचण्यामध्ये कशा पद्धतीचा घोळ होतो हे सगळं महाराष्ट्रभरने सातत्याने दाखवलं आहे. आणि याबाबतचा जो आढावा आहे तो धुळे जिल्ह्यातली जी घटना आहे, कार्यकारी अधिकाऱ्यांना आज अटक करण्यात आलेली आहे लाच देताना, हे सगळं प्रकरण जे बघितल्यानंतर महाराष्ट्राने केलेला पाठपुरावा आहे त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. महाराष्ट्राने हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अधिकारी आणि कंत्राटदार कशा पद्धतीने साटलोट आहे. आणि या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव. आशिष सर, आपण बघितलंय धुळ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला लाच देताना अटक करण्यात आली आहे. आमदारांची जी समिती आहे त्या समितीलाच थेट हे प्रकरण दाबण्यासाठी हे सगळं पैसा दिला घेण्याचा प्रयत्न झाला आहे, पण त्यांनी तो प्रकार होऊ दिला नाही. रंगेहात त्यांना पकडली. एक मुद्दा उपस्थित होतोय, अशा पद्धतीने लाच दिली जाते म्हणजे अधिकारी आणि कंत्राटदार यांचं साटलोटं उघड झालंय. अगदी बरोबर आहे सचिन. आपण हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की शालेय विद्यार्थ्यांच्या पोषणाच्या नावाखाली सरकारी पैशाचा अपहार केला जातोय. जाणीवपूर्वक 4 महिने टेंडर प्रक्रिया उशिरा सुरू करण्यात आली आणि मग जून महिन्यात सरकारी शाळा सुरू झाल्या आणि मग तिथल्या 1,12,00,000 विद्यार्थ्यांच्या मिड डे मीलचं काय किंवा त्यांचं मध्यान्ह भोजनाचं काय असा प्रश्न उपस्थित करून जून जुलै या 2 महिन्यांसाठी, या 2 महिन्यांमध्ये शालेय दिवस हे 58 आहेत. म्हणजे या 58 दिवसांसाठी जुन्या चढादरानंच जिल्हा स्तरांवरती अन्नधान्याची खरेदी सुरू केली. बरं, इतर ठिकाणी म्हणजे जो दुर्गम भाग आहे, खास करून जो अतिदुर्गम भाग असतो एखाद्या जिल्ह्यातला, तिथं हे 80 दिवस होता शाळांचे, म्हणजे 4 महिन्यांची ही खरेदी सुरू झालेली आहे. याचा अर्थ काय की जून महिन्यातसुद्धा जी टेंडर प्रक्रिया सुरू केली, जी 3 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे, ती 3 महिन्यात पूर्ण होणार नाही हा एक अर्थ. आणि 4 महिने ती आधीच उशिरा करून जून जुलैची खरेदी करायची जुन्या चढादरानं. म्हणजे यामध्ये खालपासून वरपर्यंत आपण सातत्याने हे सांगतोय की शिक्षण मंत्रालयातल्या किंवा शिक्षण मंत्र्यांच्या मंत्रालयातल्या दालनातून हे सुरू होतं आहे, ते थेट खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत जातं आहे. आणि ती लिंक कशी आहे, ती साखळी कशी आहे, यावर आता शिक्कामोर्तब आजच्या या प्रकरणामुळे झालेला आहे की जिल्हा परिषदेचा एक अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी जी विधिमंडळाची चौकशी समिती आमदारांची भेट द्यायला जाते, तिला लाच देऊ करते आहे. याचा अर्थ हा जो अधिकारी आहे हा केवळ एक निमित्त मात्र प्यादा आहे आणि तो सर्वांच्या म्हणजे कंत्राटदारांच्या वतीनं ती लाच घेऊन त्या आमदारांपर्यंत, हेमंत पाटलांपर्यंत गेलेला आहे. हे केवळ धुळ्यामध्येच होतं असं नाही आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीनं व्यवहार होत आहेत की जेव्हा तुम्ही जुन्या चढादरानं
खरेदी करताय, टेंडर न काढता खरेदी करताय, अशा वेळी त्यामध्ये कंत्राटदार, अधिकारी आणि राजकारणी यांची भ्रष्ट साखळी काम करते आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न गेल्या 4-5 दिवसांपासून महाराष्ट्र वन करत आहे, सातत्यानं पाठपुरावा करत आहे आणि आता पेव फुटलेला आहे. ठिकठिकाणाहून अशा बातम्या येत आहेत आणि त्यामुळं काय होतं आहे की एकूणच शालेय पोषण आहाराच्या गेल्या 10 वर्षांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी खुद्द एकनाथ खडसे यांनी केली होती आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी त्याला आश्वासन दिलं होतं की होय, अशा पद्धतीनं घोटाळा होतोय म्हणून आम्ही एक SIT नेमून चौकशी करतो आहोत. तर त्या आश्वासनाचं काय झालं? आता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आपला शब्द राखला पाहिजे. जो शब्द, जे आश्वासन त्यांनी विधानसभेला दिलेलं आहे त्याची बूज त्यांनी राखली पाहिजे आणि खरंच चौकशी नेमली पाहिजे. केवळ चौकशी नेमून होणार नाही तर ही जी जून-जुलै महिन्याची आणि काही ठिकाणी ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंतची 4 महिन्याची जी खरेदी आहे, जी सध्या सुरू आहे, ती तातडीनं थांबवली पाहिजे. विद्यार्थ्यांचं पोषण आहार हा एक वेगळा विषय आहेच, पण त्यानिमित्तानं जनतेच्या पैशाचा अपहार जो सुरू आहे, जी लूट सुरू आहे, ती सुद्धा थांबली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं स्थानिक पातळीवरती सरकारी तिजोरीतून पैसे देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचे पैसे घेऊन ती योजना ठिकठिकाणी राबवली गेली पाहिजे. पण शालेय शिक्षण खात्याचा जो निधी आहे, जो शालेय पोषण आहारासाठी जातो आहे, त्याची ही लूट थांबली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्याच्या हातात ही योजना 2 महिन्यासाठी द्या आणि तातडीनं चौकशी लावा. एवढंच नाही तर या जी खरेदी आहे ती सुद्धा तातडीनं थांबली पाहिजे अशी आग्रही मागणी जनतेच्या वतीनं महाराष्ट्र वन करत आहे. बरोबर आहे. आता शालेय शिक्षण मंत्र्यांनी या सगळ्याची चौकशी करणं गरजेचं आहे, कारण आता तर थेट अधिकारी रंगे हात पैसे देताना सापडलेले आहेत. धन्यवाद आशिष सर आपण केलेल्या या विश्लेषणाबद्दल. राज्यभरामध्ये असेही आणखी प्रकार उघड होत आहेत, तेही आपल्याला बघायचे आहे, पण त्यापूर्वी घेऊया एक ब्रेक. संपूर्ण राज्यामध्ये शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातं हे उघड होत असताना दौंड तालुक्यामधल्या कानगाव इथे देखील असाच प्रकार उघड झालेला आहे. इथल्या शाळेतही निकृष्ट पद्धतीचं धान्य आढळून आलं आहे. तसंच इथल्या डाळींमध्ये भेसळ झाल्याचा आरोपसुद्धा ग्रामस्थांनी केलेला आहे. अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं अन्नधान्य पुरवणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाईची मागणी देखील नागरिकांनी केलेली आहे आणि या संदर्भात या नागरिकांशी बातचीत केलेली आमचे रिपोर्टर अब्बास शेख यांनी. संपूर्ण राज्यामध्ये सध्या पोषण आहाराबाबत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची विविध प्रकरणं बाहेर येत आहेत. तसाच काहीचा प्रकार दौंड तालुक्यामध्येही घडत आहे आणि आज आपल्यासोबत दौंड तालुक्यातील काही शाळांमधील इथं पालक आपल्यासोबत आहेत. आपण काही आपल्याकडून आरोप करण्यात येत आहेत की शाळेमध्ये पोषण आहारामध्ये जे काही त्रुटी आहेत किंवा त्याच्यामध्ये विविध प्रकारचं सडकं धान्य वगैरे येतं आहे, तर नक्की आपलं म्हणणं कसं आहे आणि काय सांगाल याबाबत? खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर आमच्या राज्यामध्ये जशा प्रकारे या ठिकाणी धान्य सडकं या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ घातलं जातं आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी दौंड तालुक्यातल्या शाळांमध्ये या ठिकाणी हीच परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली आहे. आमच्या कानगावच्या शाळेत देखील या ठिकाणी त्याच प्रकारे धान्य या ठिकाणी सडकं आहे, कुठं मुंग्या झालेल्या आहेत, कायला सोंडे लागलेले आहेत. म्हणजे किड्या मुंग्याचं या ठिकाणी धान्य सरकार विद्यार्थ्यांना खाऊ घालते आणि याच्यातून त्यांचा कुठला या ठिकाणी घटक त्यांना सकस मिळणार आणि त्यांची या ठिकाणी होणारी वाढ होण्यापेक्षा त्यांना आजाराला बळी पडावा लागेल. आणि सरकारने याबाबतीत आत्मपरीक्षण करावं आणि हा जो काही घोटाळा चाललेला आहे किंवा निकृष्ट दर्जाचं जे काही अन्नधान्य आहे त्या बाबतीत निश्चित चौकशी करावी, ठोस उपाययोजना कराव्या असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत कानगावचे सरपंच पण आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांची याबाबत काय मागणी आहे, त्यांची काय भूमिका आहे, काय सांगाल? आज आम्ही मागच्या आठवड्यात आम्ही शालेय व्यवस्थापन समितीची बॉडी निवड केली. त्यानिमित्तानं आम्ही शाळेत जायचं म्हणजे हे आल्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला ते धान्य सगळं चेक केलं तर तूर असेल, नंतर वाटाणा असेल, तर ते आम्ही पाहिल्याच्यानंतर तुरीला पाहिलं तर काही प्रमाणात म्हणजे मिक्स झालेले होते. काही मोठी आकाराची तूर, काही बारीक आकाराची तूर होती. म्हणजे याचा अर्थ निश्चित त्यात भेसळ केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट वाटाणे वगैरे होते तर त्यात ते किडलेले होते, त्यात सोंडे होते. हे सगळं आम्ही त्या शिक्षकांच्या नजरेत आणून दिलं. महाराष्ट्र वनसाठी अब्बास शेख, दौंड. आपण म्हणतोय दौंडमधला हा प्रकार आहे, पण बुलढाण्यामध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. इथल्या एका शाळेमध्ये तर चक्क धान्यामध्ये किडे आढळलेले आहेत.
सडलेलं धान्य आढळलेलं आहे। आपण बघतोय कशा पद्धतीने इथे विद्यार्थ्यांचे जेवण जिथे तयार केलं जातं तिथे कशा पद्धतीचं चित्र आहे आपण बघू शकतो। कचरा आहे सगळीकडे, तर धान्य देखील जे आहे ते निकृष्ट दर्जाचं धान्य आहे। मात्र या सगळ्याबाबत जेव्हा आम्ही तिथल्या शिक्षिकेला विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कशा पद्धतीची उत्तरं दिली ती बघूया। पोषण शिजवताना आम्ही ते आधी स्वच्छ करतात, स्वच्छ निवडून वगैरे स्वच्छ करून मग तयार केला जातो शाळेत। जिथं खिचडी शिजवली होती तिथं मोठे मोठे बिळं आहे, तिथं उंदीर फिरत होते। ते मोकळा परिसर आहे ना, तो वॉल कंपाऊंड वगैरे नाही, मोकळा परिसर असल्यामुळे किती ते स्वच्छ जरी केलं तरी ते रात्रीतून करतातच। आजूबाजूला पूर्ण गाजर गवत वगैरे सर्व वाढ झालेली आहे। नाही आता थोडा आता पाऊस पडल्यामुळे नाही तर आतापर्यंत काही नव्हतं, आता स्वच्छ करून। मॅडम आपला जो साठा मिळालेला आहे पोषण आहाराचा, तो साठा कधी मिळालेला आहे? 13/5 13 म्हणजे 13 मे 2017। नवीन आता या सत्रामध्ये नवीन साठा अजून मिळालेला नाही का? तोच आहे, तोच आहे आणि त्याच दिवशी ऑनलाईन केलेलं आहे। तुम्ही या संदर्भासंबंधी आता झाला प्रकार त्या संदर्भात तक्रार केली का आधी? आम्ही स्वच्छ करून करतो ना, घेताना पाहतो माल, जो नमुना होता खिचडीचा माल उचलताना सर पण होते, मी पण होती, आमच्या बाकीचे शिक्षिका होते, माल स्वच्छ आहे कसं आहे ते पाहून। पण आता जो भेट दिली तिथं अळ्या दिसल्या त्याच्यामध्ये धान्यामध्ये। मग आता हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर कसं तिथं धान्य साठवण्यासाठी काही कोठ्याने घेऊ आम्ही पुढे घेऊ। आता गंज घेतलेले आहेत मी, आता आज तिथूनच आले। शासनाकडून कुठेतरी तुम्हाला हा पोषण आहार जो निकृष्ट दर्जाचा पुरवला जातो असं तुम्हाला वाटतं का कंत्राटदारांकडून? आपण बघतोय धान्य साठवण्याची देखील सोय नाही, गोण्या तशाच्या तशा पडलेल्या आहेत। यावरती तालुका पोषण आहारी अधिकारी जे आहेत त्यांचं काय म्हणणं ते बघूया। सर्व शाळांना 20 दिवस पुरेल एवढं धान्य आपण मे महिन्यामध्ये शाळांना वितरित केलेलं आहे आणि सर्व शाळांना शालेय पोषण आहाराची स्वच्छता, गुणवत्ता आणि सुरक्षितता 27 तारखेला आपल्या शाळा सुरू झालेल्या आहेत। आपण 28 तारखेला सर्व शाळांना पत्र काढलेलं आहे की शालेय पोषण आहाराची स्वच्छता असावी, त्यानंतर शालेय पोषण आहार हा सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व त्या ठिकाणी खबरदारी घेण्यात यावी आणि शालेय पोषण आहार गुणवत्तापूर्ण असावा या दृष्टीनं एक सविस्तर शिक्षण संचालक प्राथमिक यांचं जे 7 सप्टेंबर 16चं पत्र आहे ते पत्र सर्व शाळांना आपण वितरित केलेलं आहे। आणि जर समजा अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी स्वच्छता आढळून आली नाही, जर काही विपरीत त्या ठिकाणी घटना जर घडत असेल तर निश्चितपणे आपण त्यांच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी करतो। आपण बघतोय कशा पद्धतीने सरकारी उत्तरं मिळत आहेत। एकीकडे अधिकारी हा प्रकार दाबला जावा म्हणून लाच देताना सापडत आहेत, तर शाळांमध्ये निकृष्ट पद्धतीचं अन्न जातं। या सगळ्यावरती आता शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कारवाई करण्याची गरज आहे। या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा महाराष्ट्र वन।